शेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भोंदगाव, बोंडगाव आणि खातखेड शिवारातील अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी बाधित भागातील शेतबांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच शेतातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी शेगावच्या तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पिकाच्या नुकसानीची माहिती दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. यावर तहसीलदारांनी आवश्यक कारवाई सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सानंदा यांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी संपर्क साधून बाधित शेतकऱ्यांना त्वरित आणि भरीव मदत देण्याची मागणी केली. दरम्यान प्रशासनाकडून पंचनामे आणि पुढील मदत प्रक्रियेबाबत काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.